वेलकम बॅक टू माय चॅनल। आपण आज करायचं आहे मशरूम हेअर कट लहान मुलींसाठी। तर पूर्ण असं वॉटर स्प्रे करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि वन साइड असं सेक्शन काढून घ्यायचं आहे। असा वन साइड सेक्शन काढल्यानंतर जेवढी लेंथ पाहिजे तेवढा आपण हेअर कट करून घेणार आहोत। कानाच्या वरती अशी लेंथ घ्यायची आहे लहान मुलींची। असं पूर्ण व्यवस्थित बोटाच्या चिमटीमध्ये पकडायचं आहे आणि सीझरने व्यवस्थित असं कट करून घ्यायचे आणि लाईन पण करून घ्यायचे। परत ती डेडलाईन घेऊनच आपण बाकीचे हेअर कट करणार आहोत पूर्ण राऊंड मध्ये। ज्यांना पण अजिबातच हेअर कट करायला जमत नाहीत त्यांच्यासाठी व्यवस्थित असा मी डीप व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्हाला व्यवस्थित असं समजून जाईल की हेअर कट कशा पद्धतीने आपण लहान मुलांचा करतो। तर असं पूर्ण राऊंड आपण हेअर कट करून घ्यायचं आहे दुसऱ्या कानापर्यंत। व्यवस्थित असं चिमटीमध्ये पकडून हेअर कट करायचे आहेत आणि कानाच्या वरती अशी थोडीशी लाईन करून घ्यायची व्यवस्थित, म्हणजे दोन्ही साइड आपल्याला समजतात कसे दिसतात ते। लहान मुलं अशी झोपतात तर व्यवस्थित असे हेअर कट करावे लागतात आपल्याला। आणि बॅकचे जे आहेत ते असे टेलकॉम मध्ये घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असे कट करायचे आहेत। टेलकॉमच्या वरती जेवढे येतील तेवढे सगळे आपण हेअर कट करायचे आहेत वरच्या राऊंड पर्यंत। पूर्ण असं हळूहळू आपण हेअर कट करून घ्यायचे आहेत बॅकचे। टेलकॉम तुम्ही छोटा वापरू शकता, मोठा पण वापरू शकता। हेअर कट साठी वेगळे असे टेलकॉम मिळतात। असं व्यवस्थित बॅकचं सगळं असं कट करून घ्यायचंय टेलकॉम मध्ये धरून धरून। आणि बॅकला असं थोडीशी अशी लाईन करून घ्यायची आपण कानाच्या पाठीमागे। दोन्ही साइडने अशी लाईन करून घ्यायची आहे व्यवस्थित आणि ती कानाच्या रेषेपर्यंत अशी जुळवायची आहे दोन्ही साइडने। असा पूर्ण व्यवस्थित असा शेप आला पाहिजे बॅकचा। हेअर कटला व्यवस्थित लुक येतं त्याच्यामुळे। परत असं पूर्ण कोम्बिंग करून घ्यायचे आणि बघायचेत व्यवस्थित आणि फ्रंटचे हेअर आपल्याला कट करायचे आहेत। एकदम लहान मुलींना आपण जास्त वरतीपर्यंत हेअर कट करतो, डोळ्यावरती केस येऊ नयेत म्हणून। तर असं आपण हेअर कट केलेले आहेत समोरचे। चौथी पाचवीच्या मुलींचा आपण एवढं वरती घेत नाही फ्रंट साइड, फोरहेड पर्यंत किंवा आयब्रोज पर्यंतच आपण घेतो। त्याच्यापेक्षा लहान मुली असतील तर तुम्ही थोडंसं वरती घेतलं तरी पण चालेल। परत एकदा असं कोम्बिंग करून व्यवस्थित बघायचं आहे आणि एक्स्ट्रा जे वाटतील ते असे कट करायचे आहेत। जेवढं तुम्ही व्यवस्थित असं कोम्बिंग करून घ्याल आणि हेअर कट कराल तेवढा व्यवस्थित असा हेअर कट होईल। असं पूर्ण झाल्यानंतर आपण मधून सेक्शन घ्यायचं आहे आणि सगळ्या साइडला असं डिवाइड करायचं आहे, म्हणजे जर जास्त अशी मोठी लेंथ एक साइडची असेल तर व्यवस्थित असे कट होतील। ही स्टेप फक्त विसरायची नाही, एकदम लास्टला ही स्टेप आहे ती फॉलो करायची। मधून सेक्शन घेऊन पूर्ण गोल राऊंड आपण हेअर बघायचे आहेत खाली वर आहेत का, आणि असं पूर्ण ड्रायर करून घ्यायचं आहे। लहान मुलींना जास्त हीट द्यायची नाही, कोल्ड मध्ये ड्रायर करायचं आहे। पूर्ण असं आपण व्यवस्थित असं ड्रायर करून घेतलंय। नंतर जे एक्स्ट्रा केस राहिलेले आहेत ते सगळे असे झिरो मशीननी काढायचे आहेत। जे एक्स्ट्रा राहिले ते पूर्ण असे झिरो मशीननी व्यवस्थित असे रिमूव्ह होतात। तर तुम्हाला व्हिडिओज कसे वाटतात, ते आवडतात का नाही ते कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।
असे भरपूर हेअर कटचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. लहान मुलींचे, मोठ्या मुलींचे, मेकअप, हेअरस्टाईल, भरपूर असे व्हिडिओज आहेत. तर परत एकदा आपण जे राहिलेले एक्स्ट्रा जे आहेत हेअर ते असे कोम मध्ये घेऊन झिरो मशीनने व्यवस्थित असे एक्स्ट्रा कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे सगळे एकसारखी अशी पाठीमागची लेंथ दिसते. तर आपला रेडी झालाय हेअर कट करून. तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय फ्रेंड्स.